मॉर्निंग. त्याला सगळ्यांना शुभ दुपार, शुभ दुपार, शुभ दुपार. आपण थोडीशी वेळ बदललेली आहे 2 वाजता. कारण मला परत भाग 2ची घ्यायची, भाग 3ची थोडी थोडी आज सुरुवात करू आपण. तर आता 2 तारखेला प्रतिपदा आहे, 2 जूनला. 1 जूनला प्रतिपदा आहे. आणि प्रतिपदा मीटिंग तर खूप झाल्या, पण आपण आता या ज्या मीटिंग घेणार आहोत त्याचं महत्व आपण थोडं थोडं पुढं 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 जाणार आहे. म्हणजे शिवसर्वोदय शास्त्र हे तर निमित्त झालं, की बाबा आपल्याला आता शिवही कळला पूर्ण, की श्वास हाच आपला शिव, श्वास हाच गुरु आणि शक्ती सुद्धा कळली. चंद्रनाडी ही शक्ती आहे आणि सूर्यनाडी ही शिव आहे. थोडेफार नियम पण पाळून झाले. ज्यांनी पाळले त्यांनी पाळले. पण याच्या पुढं काय? तर याच्या पुढे आपण शिवसाधकांचं ध्यान घेणार, त्यांची साधना करणार, कुंडलिनी ध्यान करणार, हे सगळं झालं. त्याचं सगळं जाणून घेणार, चक्रांबद्दल डिटेल जाणणार, कुंडलीबद्दल सगळं जाणणार. हे सगळं म्हणून आपण ते विज्ञान भैरव तंत्र सुरू केलं, ध्यान सुरू केलं. पण त्याच्यात लक्षात आलं, की कोणाचं तेवढी लेव्हल गेलेलीच नाहीये. म्हणजे प्रश्नच कळत नाहीयेत आणि प्रश्न सुद्धा आठवत नाहीयेत. तर त्यातल्या टेक्निकनुसार ध्यान करून आपल्याला कुठलं टेक्निक चांगलं आहे, ते शिवमय व्हायला, शिवाला प्राप्त होण्यासाठी एक टेक्निक सुद्धा बास होतं. तर ते काही आपल्याला कळतच नाहीयेत प्रश्न चेतनाच तेवढी नाहीये. तर आपण ते टेक्निकवर ध्यान तरी कसं सगळं करणार? म्हणून मग थोडंसं एक जो अभ्यास करायचा आहे, तो अभ्यास करता, करता ऊर्जा आपल्याकडं यायला लागली, की तेवढी पात्रता येते असं आहे. सायन्सच ते आहे. आपण ज्यावेळेला मनन करायला लागतो, म्हणजे बुद्धी लेव्हलवर विचार करायला लागतो. आता मगाशी भावना लेव्हलवर टाकलं. भावनेची पूजा सुद्धा सगळ्यांना घडणारच नाहीये. केव्हा घडणार आहे तिथे स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणून मग मी आज तो थोडा रेफरन्स घेतला. कारण माझ्या परीने मी खूप सांगते. आणि तेच काही पुस्तक आणलंच नाही शेवटी. कॅलेंडरच घेऊन आले बघा. तर 1 मिनिट पुस्तक आणते मी. थोडंसं तर आपण जे ध्यानधारणेचं पहाटे 3:30ला उठून केलं, तळमळ सगळ्यांचीच आहे. तळमळ खूप छान आहे. श्रम छान आहेत. उठतात बऱ्यापैकी सगळे. सगळे नाही उठले तरी बऱ्यापैकी उठतात 3:30ला सुद्धा, जे इतरांना जमत नाही. 4:30ला सुद्धा उठायला जमत नाही. पण धडपड आहे, श्रम आहे, इच्छा आहे. फक्त ज्या ह्यानी जायला पाहिजे टप्प्याटप्प्याने तिथे अजून थोडासा लक्षात येत नाहीत काही गोष्टी, की जसं मनन झाल्याशिवाय पुढची स्टेपच येणार नाही. कारण ज्यावेळेला अंतरंगात प्रवेश करू लागतो आपण, त्याला बाह्य सगळं विसरूनच जातो. आता अंतरंग म्हणजे काय? अंतरंग म्हणजे सुद्धा शेवटी स्वतःतच डोकवणे, स्वतःवरच विचार करणे, स्वतःलाच जाणून घेणं, हाच तर सगळा सोलचा प्रोग्राम आहे ना. मग स्वतःला जाणून घेणं म्हणजे काय? स्वतःबद्दल आपलं जसं शरीर आहे, स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, कारण शरीर आहे, महाकरण शरीर आहे, चक्र आहेत. हे सगळं कळणं म्हणजे स्वतःचच झालं ना ते, जे दिसत नाहीये ते. बाह्यरूप तर आपण बघतो, खांदा आहे, मान आहे, सगळं आहे. इथं डाग पडलाय, इथं खरबडीत लागते. हे तर सगळं कळतं, सगळ्यांनाच कळतं. लहान मुलालाही कळतं. मग आपण अंतरंगात डोकवायचं म्हणजे हे सगळं जाणून घेतलं पाहिजे आणि जसं त्याच्यावर फोकस करतो, मनन करतो, चिंतन करतो, तशा ऊर्जा येऊन चेतनेची पातळी वाढायला लागते. मग म्हणून आता थोडंसं शिवसर्वोदय शास्त्रामध्ये आपण थोडं डिटेल अभ्यास करणार आहोत, की जसं भाग एक म्हणजे आपण श्लोकांना महत्त्व दिलं. सकाळी उठल्यावर नाड्या चेक केल्या, त्याच्यानंतर काही नियम पाळले. पण मी हे काही केलेलं नाही, मी तुम्हाला सांगते. संकल्पशिवाय मी काही फारसं शिवसर्वोदय नाड्या-बिड्या काही पाळत बसले नाहीत. कारण ते भावनेनेच बदलतात. मी तुम्हाला खूपदा सांगितलं, भावना जनरेट झालं की काही नाही होत, सगळंच होतं. भाव जनरेट झाले की नाडी बदललीच पाहिजे. तो इन्सिडन्स, ऊर्जा आपण त्याच ऊर्जेने जाऊ शकतो. जसं डाव्या नाडीवर बाहेर पडायचं
आणि आपल्याला खूप फळ मिळेल, खूप आपल्याला जास्त काळ समजा सोनं घ्यायला जायचंय, सोनं खूप काळ आपलं टिकलं पाहिजे, लखलाभ झालं पाहिजे आणि आपली एक गुंतवणूक लावून दाई घेतली पाहिजे, तर आपण डाव्या नाकपुडीवर जायचंय. पण ते जर आपण लग्नासाठी वापरतोय ऊर्जा म्हणून उजव्या नाडीवर घेतलं पाहिजे, हा नियम झाला. पण ह्या नियमाला नाड्या बदलायची काय गरज आहे? शेवटी भावानेच हे निर्माण करणार आहे. आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र, त्याच्यावरती सुप्रीमोस्ट काहीच नाहीये. कुठलंच टेक्निक नाहीये जगात. एनर्जीवरच सगळं आहे आणि आता तर सगळं ते चाललंय त्याच मार्गाला. एनर्जी शिवाय काहीच नाही राहणार आहे. मग हे जर सगळं आहे, की भावच निर्माण करायचे, आपण बघतो आपल्याला जे काय हवंय ते भावच निर्माण करायचंय. जे काही पाहिजे त्याला भावच निर्माण करायचा. इथं साधना जरी झाली, तरी भावच निर्माण आणि ह्यामध्ये निर्माण करायचंय स्वतःला. पण यामध्ये ऑटोमेशन आहे. एकदा का ती शक्ती जागृत झाली, की हे काहीच करावं लागत नाही. फक्त डोळे मिटून बसायचे. ती शक्ती सगळं करून घेते. शेवटी शिव पण शक्तीच आहे, शक्ती पण शिवच आहे. आपण आता म्हणतो, की बाबा शिव इथे आहे आणि मग ती शक्ती वर, 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 वर जाते भेदन करत चक्रांचं आणि मग शिवाला मिळते. मग आपण शिव म्हणजे श्वास, शिव म्हणजे गुरु, श्वास म्हणजे गुरु. हे सगळं झालं. पण अनुभवायचंय कधी ते? अंतर्गत कधी व्हायचंय? मग या साधनेला हे ध्यानधारणा झाली पाहिजे. मग अशा ह्याच्यामध्ये जेव्हा ध्यानधारणा होते आणि म्हणजे आता पिरामिडला येत आहेत लोक आपण बघतोय त्यांची शक्ती जागृत होतीये. आपल्या चक्र ध्यानाने होती आहे. मग हे जर तिथे घडतंय तर त्याच्यानंतर काय? घरी गेल्यानंतर काय? त्या शक्तीला जागृत ठेवलं पाहिजे का लोप पावून दिलं पाहिजे? मग शक्ती जागृत ठेवण्यासाठी साधना झालीच पाहिजे. साधना नाही केली तर काहीच होणार नाहीये. म्हणजे ध्यानाला बसलं पाहिजे. त्या श्वासावर लक्ष दिलं पाहिजे. आपण वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे ध्यान करत गेलो, म्युझिक लावलं, हे केलं. पण तुम्हाला सांगितलंय स्वतःचं ध्यान झालंच पाहिजे. म्हणजे तो दिवा म्हणजे ती शक्ती तेवत ठेवतो आपण. आणि मगच ती सगळं आपल्याकडनं करून घेणार. चक्रांचं भेदन करून घेणार, भाव जागृत करणार, चक्रांचे गुण जागृत करणार, दुर्गुण हळू लोप पावत जाणार, ज्ञान ती देणार. सगळं त्यातून होतं. मी तुम्हाला सांगते, सगळं ब्रह्मांडाचं रहस्य त्या कुंडलिनीमध्ये आहे. बास. कुंडलिनी कारण ऊर्जा म्हणजे सुद्धाच कुंडलिनी. शक्ती म्हणजे काय? तीच आहे ना. आणि या शक्तीवरच सगळं हे विश्व निर्माण होतं, ब्रह्म उत्पन्न होतो आणि ब्रह्मांड सगळं क्रिएट होतं. जे काही आहे ते सगळं ते. आणि मग या कुंडलिनीला जाणून पण घेतलं पाहिजे आणि त्याला तेव्हा त्याचा प्रवासही करत गेलं पाहिजे. तर हे सगळं आपोआप होणार आहे. मग तसं ध्यान साधना सुद्धा तशी पाहिजे. मग बाकीच्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे, एक तर एकच असं आपल्याकडे तसं नाहीये. आपण कसं बघतोय, की सगळ्या बाजूनी बघून प्रत्येकाला जे भावतंय, जे रेझोनेट होतंय, त्याला प्रत्येकाला एक-एक टप्प्यावर काही रेझोनेट आलं, तर त्यांनी ते करून त्याला पुढे ओढण्याचं चाललेलं आहे आपल्याकडं. मग पुढचे प्रवास कधी करायचे आपण? म्हणून मग शिवसरोदय शास्त्र हा एक प्लॅटफॉर्म मी तुम्हाला खूप मला वाटतं 1 वर्ष तरी झालं सांगतेय, की ह्यालाच जास्त महत्त्व आपण देणार आहोत. याच्यातूनच आपली उन्नती आपण करणार आहोत. आपल्याला शिवशक्तीची साधना करायची. आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी ज्याची महती गायलेली आहे, की हा कुंडलिनी योगच आपल्याला करायचा आहे. कारण मी त्याचीच आहे साधक. मी त्याची साधक असल्यामुळे मला तेच भावतं आणि त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. म्हणजे ही सुप्रीम मोस्ट योग आहे. जो आपण म्हणतो भक्ती योग आहे, कर्मयोग आहे, राजयोग आहे. हा राजाचा सुद्धा महासिद्ध योग आहे. मी जे काही सांगतेय ते. आणि ते काही आलं म्हणजे हे नाहीये, अवघड नाहीये. म्हणून मग हे थोडंसं भावोपनिषदामध्ये मी टाकलंच आहे थोडंसं, पण एक थोडंसं वाचते म्हणजे तुम्हाला प्रयोजन कळेल. याच्यातून काय मग हे सगळेच लोकांना सांगते म्हणजे तुम्हाला पण पुढं जायचंय, नाही जायचंय, भावतंय, नाही भावतंय ते तुम्हाला ठरवता येईल तुमचं. तर हे मी टाकलंच आहे, की हे भावनोपनिषद अथर्ववेदातील आहे. या उपनिषदात भावनेने अंतरंग उपासना कशी करावी हे सांगितले आहे. आता भावना कुठल्या लेयरवर आहे? बुद्धीच्याच लेयरवर आपण जे बघितले, की जे ऑराचे 7 लेयर आहेत. आपले जे हे आहेत पंचकोश बघतो आपण.
मग ज्ञानमय शरीर, विज्ञानमय शरीर, अन्नमय शरीर, प्राणमय शरीर, मनोमय शरीर, त्याच्यावरती आहे ना हे सगळं. मग या लेअरवर आपण जर काम नाही केलं तर कसल्या डोंबल्याच्या भावना आपण निर्माण करून पुढे आपली आध्यात्मिक प्रगती करणार आहे. आणि भावना तर किती उत्कृष्ट, आपण आयुष्य बदलाचं शास्त्रात तथा त्या जनरेट झाल्या, ते केलं की लगेच ते मिळतं, आपल्याला प्राप्त होतं. मग आध्यात्मिक जी काही आहे प्रगती ती कधी प्राप्त होणार, ती पण होणार सगळ्याच गोष्टी. म्हणून भावनांना खूप महत्व आहे. पण हे जर तुम्ही केलं नाही, केव्हा करणार? भावना केव्हा निर्माण होणार? विचार केल्याशिवाय भावना निर्माण होतात का? बिनविचाराच्या भावना कोणाला निर्माण होतात का मला सांगा? समजा एखादं भांडण झालं. आता मी समजा तावाने बोलले. तुम्हाला भावना केव्हा निर्माण होणार? तुम्ही विचार केला तर? मॅडम चिडल्यात, मॅडम रागवल्यात, हा विचार आला तर? मग भावना निर्माण होणार. भावनांनी विचार आणि विचारांनी भावना बोथ वे आहे ते. म्हणजे विचारांना किती महत्व आहे. म्हणून सारखं विचार करा, एक्सप्रेस करा. विचार करा, एक्सप्रेस करा. म्हणजे त्या भावना जे काही आहे त्या लेयरला जाऊ, बुद्धीच्या लेयरला जाऊ. तर इथे भावना उपनिषद हे अथर्ववेदातला काही भाग आहे. या उपनिषदात भावनेने अंतरंग उपासना कशी करावी. आता कोणाला, सगळ्यांना अंतरंग उपासना ही भावणार नाहीये, रुचणार नाहीये, पटणार नाहीये. मग जसं आपण ओंकार साधनेला सगळ्या साधकांना जोडायला सांगतो, त्याच्या काय आपल्या हे आहेत, म्हणजे का आपण असं सांगतो की नाही ओंकार साधनेला जॉईन व्हा तुम्ही आधी. कित्येक आपल्याकडे आले 10-10, 15-15 वर्ष उपासना केलेले, वेगळ्या वेगळ्या दीक्षा घेतलेले, वेगळे वेगळे साधना केलेले, भले भले 3:30ला उठून साधना केलेले आपल्याकडे आले. त्यांना सुद्धा आपण ओंकार, कारण तुम्ही किंवा आपण कोणीही जिथे काय करतो, त्याला काय महत्व आहे. आता हे जेव्हा आपण प्रदीप पवारांची पुस्तक वाचायला घ्यायची जून महिन्यात आपण बघू, भगवद्गीता काय आपण सगळी संपवणार नाहीये. वाटलं की बंद करून ते सुरू करायचं. तर या मध्ये तेव्हा तुम्हाला कळेल की कसा आपला सारखा प्रवास असतो तो. मग याच्यामध्ये आपल्याला कळत नसतं आपण कसं काय करतोय, कसा फोकस ठेवला पाहिजे, काय रहस्य आहे. त्या पुस्तकात छोट्या छोट्या कळेल आपल्याला. सगळ्याच साधकांचा आध्यात्मिक जीवनात तसाच प्रवास असतो. काही कोणाचा नसतो असं काही नाही. असतो थोडा का वेळ, कितीही मागच्या जन्मी खूप साधना केली तरी थोड्या वेळ साधक हा भरकटत राहतो. भरकटणं म्हणजेच ज्ञान घेणं, कन्फर्म होणं. हे मी काल तुम्हाला सांगितलं. भरकटून भरकटून आपलं लर्निंग होतं. आपल्याला काही मतं बनतात आणि मग काही सीख मिळते. आणि नाही हे केलं, टप्पे-टप्पे खाल्ले तर सीख मिळणारच नाहीये. म्हणून मागच्या जन्मी सुद्धा किती साधना असेल, तर या जीवनात तसाच प्रवास होतो गटांगळ्या खात-खात. पण किती वेळ गटांगळ्या खात बसायचं? तर हे सगळ्यांना रेझोनेट होणार नाही. मग ओंकार साधनेला आपण जोडून घेतो. त्या ओंकार साधनेतून आपल्याला कळतं, की साधकाची लेव्हल कुठे आहे. जरी मी घेत नसले, जरी नीता मॅडम असेल, आता या महिन्यात तर मला वेळच नाही मिळाला, तरी सुद्धा कळतं. आणि माझ्याबरोबर जर तुम्ही ध्यान केलं तर मला कळतंच कळतं. म्हणजे ऑनलाईन सुद्धा तुमचे कॅमेरे जरी ऑन नसले तरी कळतं. कारण ग्रुप चेतनेमध्ये ते कळतंच. कोण आहे, कोण नाही हे सुद्धा मला काही वेळेला कळतं, की आज हे नाहीयेत. म्हणजे या ह्याच्यातनं कळतं, ऊर्जेच्या स्वरूपात म्हणा किंवा कशातनं इन्स्टिंक्टद्वारे कळतं. कळतं पण. प्रत्येक वेळेलाच कळेल असं काही नाही. पण एखादा कोणी आवर्जून अब्सेंट असेल तर मला कळतंच. तर हे सगळ्यांना भावणार आहे. म्हणून जसं ओंकार साधना हा आपल्याला प्रवेश करण्यासाठी चेकिंग, जजिंग आहे ते, तसंच शिवसरोदय शास्त्र आहे. शिवसरोदय शास्त्र भाग 1 तर काही सगळ्यांनाच करा म्हणते. भाग 2 ला मी करूच नका म्हणते. ज्यांना आध्यात्मिक इंटरेस्ट आहे, इच्छा आहे त्यांनीच भाग 2 करा म्हणते. हे भाग एक शक्यतो थोडंसं मटेरिअलिस्टिक आहे. त्याच्यात संकल्प आहे. मग कोणाला काही-काही मटेरिअलिस्टिक हवं असेल त्यांना ते हवं. थोडंफार केलं, केलं, नाही केलं, नाही केलं. मग तुम्ही एकदा न टिकणारे असाल या मार्गात नसणारे तर पुढच्या भागही कोणी करत नाही. ही पण एक चाळणी आहे. मग आता भाग 1 केलेल्यांना नियम नाही करायचे आता. भाग 1 केलेल्यांना ज्ञान घ्यायचंय आता. कोणाचं ज्ञान घ्यायचंय? शिवशक्तीचं ज्ञान घ्यायचं. खऱ्या अर्थाने शिव काय आहे? खऱ्या अर्थाने शक्ती काय आहे? हे भाग 1 मध्ये जाणून घ्यायचं. म्हणजे ज्यावेळेला आपण महिन्यातनं 1 दिवस मीटिंग ठरवली, आपण पहिला अमावास्येचा रविवार धरू. कारण अमावास्या
आणि अमावस्येनंतरची प्रतिपदा आपल्याला माहिती आहे. आता ही जी जून महिन्याची प्रतिपदा आहे 1 तारखेची, ती काय अमावस्येनंतर येतेय का? मग मी तर कुठल्या दुनियेत असते, काही वेळेला मला काही लक्षातच येत नाही. पौर्णिमेच्या नंतर आहे. आता अमावस्येनंतरची बघा कधी आहे, 15 तारखेला प्रतिपदा आहे. म्हणजे 14 तारखेला अमावस्या, 15 तारखेला. म्हणजे एक 14चा रविवार किंवा 7चा रविवार जून महिन्याची आपली खरी पहिली मीटिंग होईल. आता मी नुसतं इंट्रोडक्शन देणार आहे. तर महिन्यातून एकदा आपण पहिला रविवार ठरवतोय. शनिवार याच, पण मी रविवार ठरवते. कारण नोकरी करणारे असतील तर त्यांना काही प्रॉब्लेम यायला नको. मग अमावस्येच्या आधीचा रविवार आपली दर महिन्याला मीटिंग होईल, सगळ्या भागांची वेगळी-वेगळी. याच्यातून आपल्याला काय करायचंय, तर याच्यातून आपल्याला पुढं जायचंय. ज्ञानाने पुढं जायचंय आणि साधनेने सुद्धा पुढं जायचं. ग्रुपच्या लेव्हल प्रमाणे. पण सगळ्यांनी आता समजा भाग 2 सगळ्यांनी केला, पण सगळ्यांना नाही मिळणार भाग 2. त्याच्यामध्ये तुम्हाला मी चाळणी परत लावणारच आहे ना. कोणाला काहीच करायचं नसतं. कोणाला अगदी 11th आवरला करायचं असतं. माझ्याजवळ नाही वेळ तेवढा. आता भाग 5ला जेव्हा मी सांगितलं तुम्ही मला द्या ह्याच्याप्रमाणे तुमच्या जे काही आहेत गुरु बदल, हे बदल. मग मी 1 to 1 घेते. नाही आलं. जे काही दोघी-तिघींचं आलं त्यांना मी दिलं. बाकीच्यांचं आता सुजाता मॅडम टाकले. मी कशाला आता वेळ घालवू? म्हणजे मी सारखी त्यात नाही बसू शकत लक्षात घ्या. तुम्हाला जेव्हा सांगितलंय तेव्हा केलं ठीक आहे. नाही केलं नाही ठीक आहे. काही आपल्याला घाई नाही. प्रत्येकाने ओढून-ताणून करायची काही गरज नाही. टेन्शन घ्यायचं नाही. रिलॅक्सनी आपला प्रवास आपल्या संथ गतीने करावा. कारण आपल्याला काही एकच हे नाहीये. एकच शिवसर्वोदय शास्त्र आहे असं नाही. आपले बाकीचे कार्यक्रम चालले आहेत, बाकीचे उद्योग आहेत. प्रत्येकाला त्याच्या प्रायोरिटी आहे. प्रत्येकाने स्वतः प्लॅनिंग करावं आणि त्याप्रमाणे आपला प्रवास करावा. पण तुम्ही ज्यावेळेला दिलेली कामं करणार आहात, त्याच वेळेला म्हणजे असं 11th आवरला टाकलं आणि मग मी परत तुम्हाला ते सांगत बसेल नाही. ती वेळ गेली आता. ते झालं सगळं माझं. देऊन सुद्धा झालं. आणि त्यांनी काही एवढं व्यवस्थित पुढं काही केलं नाही. त्यामुळे पर्सनल मीटिंग पण नाही मी घेतली. कारण तिघींना मी सांगितलं. त्याच्यापुढे काहीच नाही. मग इतकं म्हणजे ते व्यवस्थित झालं नाहीये. म्हणून मग मी आता भाग 1 ला काही काम दिलं. ते जर त्यांनी केलं तर भाग 1 चं जे पुढचं ज्ञानाची मीटिंग होईल 14 तारीखला घेतली पाहिजे. पण मग एकच दिवस असतो. म्हणून मग 7 ला होईल. रविवार ठरवतोय आपण आणि एक साधारण 2 ते 5 मध्ये या भाग 5 पर्यंतच्या मीटिंग होते. तर ज्यांना नोकरी आहे त्यांना काही अडखटा येणार नाही मला असं वाटतं. मग यात काही करणार आहोत आपण. या मीटिंगमध्ये आता संकल्प प्रतिपदा झाला. आपण आता भगवद्गीता घेतोय. भगवद्गीतामध्ये म्हटलंय, की बाबा अकर्म केलं पाहिजे. म्हणजे काय? कर्ताचं कर्तेपण नको आणि काहीच नको. फलाची पण अपेक्षा नको. म्हणून आपल्याला आता हा भाव येत गेला पाहिजे. म्हणजे अकर्ता भाव आणि फलावर पण नको आपल्याला फोकस आता. आपण आता ज्ञानावर फोकस ठेवूयात. ज्ञानाच्या फलावर फोकस ठेवू ना आता. आता मटेरिअलिस्टिक नाही करायचं. ते झालं. त्या स्टेज सगळ्या होऊन गेल्या. त्या नवीन लोकांसाठी. नवीन लोकांसाठी त्या मीटिंग राहतील. पण जुन्या लोकांनी आता भाग 1 ला पहिली ज्यावेळेला 7 तारखेला मीटिंग होईल. 7 नाही तर मग बघू या रविवारपुरतं, या महिन्यापुरतं. कारण आत्ताच आपण आज घेतोय म्हटल्यावर बघूयात. तर त्यामध्ये ज्ञान घ्यायचंय. विविध ज्ञान त्या भागा रिलेटेड डीपमध्ये घ्यायचंय आणि साधना करायच्या आहेत. तर आता हे मी थोडंसं वाचलं, की हे म्हणून ज्याला रेझोनेट होणार नाही, प्रत्येकाला होणार नाही. जसं ओंकार साधना चेकिंग आहे, तसंच शिवसर्वोदय हे तुमची चाळणी आहे. तुम्ही टिकताय का नाही टिकत. तुम्ही या मार्गातले असाल तर जरूर टिकणार आहात. जरूर पुढचे भाग करत येत हे सगळं करणार आहात. नसेल तर नाही. कारण असं हे जे ज्ञान आहे ना, हे अत्यंत गोड आहे. म्हणजे आता बघा सुजाता मॅडम नुसत्या म्हटल्या. नुसतं एक इंट्रोडक्शनच नुसतं वरचं-वरचंच हे केलं तर त्यांना गोड वाटलं. पण खूपच गोड आहे तुम्हाला सांगते. म्हणजे भगवद्गीता तर काय मी म्हणते त्याचा वरचा थेंब सुद्धा आपण अजून बघितला नाहीये. म्हणजे त्याचं सगळं जे गूढ कळणार आहे ना, ते गूढ कळण्यासाठी आधी सगळं हे आंतर म्हणजे जे काही आहे ना, सूक्ष्म आपलं रूप, कारण रूप, महात्म्य हे सगळं कळायला पाहिजे. म्हणून मग अमृता मॅडम म्हटल्या, "हे सगळं झाल्याशिवाय ते नको." पण आपल्याला ठीक आहे थोडंसं आपण घेतलं, जरा इंट्रोडक्शन झालं, कुठं कोणी आणेल, काही होईल, थोडं होईल. हळू सगळं आपल्याला प्रवास करायचा. एकदम नाही होणार कारण ते परत वाचायला जर घ्यायचं भाग 1 आणि भाग 2
तर त्याला समजण्याच्या तेवढ्या लेव्हल असायच लागणार आहेत. म्हणून मग थोडंसं हे लक्षात घ्यायचं, की आपल्याला आता या मार्गाने जायचंय. प्रत्येक उपासनेचे बहिरंग व अंतरंग असे 2 भेद असतात. जोपर्यंत कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही, तोपर्यंत बहिरंग उपासनेचा उपयोग होतो. मग बहिरंग उपासना जन्मानुजन्म कित्येक जन्म काही लोकं करतात, कराव्या लागतात. त्यांना रुचतच नाही दुसरं काही. ते बाहेर येतच नाही त्याच्यातून. बाह्य उपासनेतून, बाह्योपचारातून उपास, तापास, मूर्तीपूजन, कर्मकांड, यात्रा याच्यातून बाहेर येणारच नाहीत ते. कित्येक जन्म येणार नाहीत. पण मला असं म्हणायचं की आता ऊर्जा अमेझिंग आहे. आता झटकीपट प्रवास होऊ शकतो. हीच वेळ आहे ती एकदम झपाट्याने अ, आपल्या उन्नती करून घ्यायची. म्हणून मग त्यांना काही नावं ठेवून उपयोग नाही. कुठं काही वाईटच नाहीये, काही चांगलं आणि वाईट असं काही नाहीच आहे. पण स्टेजेस आहे. मग आपण इथला फोकस आपला अंतरंग उपासनेवर आहे. आपण पहिल्यांदाच फोकस आपलं निश्चित केलंय. मग इथे किती वेळ घालवायचा बाह्य सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. मग जोपर्यंत कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही, बहिरंग उपासनेचा उपयोग होतो. परंतु गुरु कृपेने ज्यावेळी शक्ती जागृत होते, त्यावेळी खऱ्या अंतरंग साधनेला, उपासनेला आरंभ होतो. मग आपल्यातील बऱ्याच जणांची शक्ती जागृत झाली पण सगळेच अडकलेत. पुढे जातच नाहीयेत त्याच्या. का तर तशी साधन प्राप्ती झाली नाहीये. तसं साधना होत नाहीये. तसं इतर गोष्टींनी मी सांगते करायला होत नाही. मनन-चिंतन, लेखन होत नाहीये. कोणाचं ज्यांचं लेखन होतंय त्यांची साधना होत नाही. असं काही आहे. त्यामुळे त्याच्या पुढे गेलंच नाही कोणी. मग अंतरंग साधना सुरू झाली, की आपोआप बहिरंग उपासनेचे आकर्षण कमी होऊन साधक खऱ्या अर्थाने अंतर्मुख होतो. या नियमानुसारच श्रीविद्येचे आता बघा हे वाचलं असेल तुम्ही. तिसरी विद्या कोण करणार? देवी दश महाविद्या करतात लोकं. ते या सगळ्या प्राथमिक बाह्य गोष्टीमध्ये करूनच वरची अवस्था येते. असं काही नाही की डायरेक्ट कोणी ह्याला होईल. होईल, पण मागच्या जन्मी त्या सगळ्या त्या स्टेजेस पार केलेल्या असतात त्यांच्या. या साधनेची गोष्ट अशी आहे की मागच्या जन्मीची सगळी उपासना आपल्याला फळासी येते. असं काही नाही जन्म संपला की पुढे जात नाही. म्हणून तर आपण हे सगळं पुढच्या जन्माचं करून ठेवायचं. पण ह्या जे काही आहेत कोणी दशमहाविद्या किंवा व्हॉटेव्हर ही काही देवी उपासना, श्रीचक्रावर उपासना, हे सगळ्या बाह्य गोष्टी झाल्यात आणि त्या काही वाईट नाहीयेत. पण हे झालेल्यांनी पुढे जाण्यासाठी खऱ्या ज्या देवी आहेत, मी तुम्हाला भाग 2 ला जेव्हा येता तुम्ही, चक्रा शिकवते. मी तुम्हाला चक्रांची किती गुळीत सगळं सांगितलं, की बाबा संगम कुठं आहे? त्याला कुंभमेळा भरला तर लोकं कुंभमेळ्याला जाऊन तिथे स्नान करत होते. हे आणि खरं कुंभमेळा कुठं आहे? कुठं स्नान आहे? कुठल्या नद्या कुठल्या आहेत? हे सगळं आपल्या नाड्यांमध्येच आहे. मग हे सगळं जाणणारा माणूस कशाला बाह्य हां, हे पण करेल आणि ते पण करेल तर ठीक आहे, की बाबा हे पण करू, ते पण करू. पण हे न करता ते करणं, मग नुसतं तेच करणं, नुसतं हे करणं चालतं. पण नुसतं ते करणं नाही एक अवस्था प्राप्त होऊ शकत. अंतरंगात नाही शिरू शकत. सूक्ष्मात शिरू शकत नाही. तर हे महत्त्व सूक्ष्म पूजेचे आणि मग हे साधनेचे सूक्ष्म अंग होय आणि उपासना क्रमामध्ये स्पष्ट झालेले आहेत. अशा रीतीने स्थूलाकडून सूक्ष्माकडे व सूक्ष्माकडून कारणापर्यंत साधकाला पोहोचायचे आहे. मग कारण शरीर आपल्याला डिझॉल्व्ह करायचं आहे. हे मी तुम्हाला सांगते ना, आपल्याला जर तिथपर्यंत पोहोचताच नाही आलं, तर आपण कसं करणार? तर हे असे थोडे-थोडे काही ग्रंथ खूप माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला अजून सांगितले सुद्धा नाहीत, कारण हे सगळे गूढ ग्रंथ आहेत. काही मी पण नाही वाचले. पण माझं ज्यावेळेला सुरुवात झाली, तर मी तो ज्ञानेश्वरीचा 6वा अध्यायच सगळा कारण त्यातच ज्ञानेश्वरांनी खूप रहस्य मग आपण तो पण वाचायचा प्रयत्न केला. पण त्यावेळेला ते गूढ भेदन नाही करता आलं. साधकाच्या पात्रतेप्रमाणे ते व्हायला पाहिजे. तर ते थोडंसं हे गूढ ग्रंथ आपण घेणार आहोत. भाग 1 ला वेगळे होतील, भाग 2 ला वेगळे होतील. थोडंसं वाचन होईल, थोडंसं काही तास दिला जाईल. थोडंसं काही साधना वाटली तर साधना होईल. उजळणी जरूर होईल. कारण आपण जे शिकलोय त्याची उजळणी आधी पहिली पायरी घेतली तर पुढे-पुढे डीपमध्ये जाणार. तर असं भाग 1 चं ठरलेलं आहे. मग आता भाग 2 जर आपण बघितला तर चक्रान रिलेटेड आहे. मग चक्राच्या ज्या नोट्स आहेत त्या घेऊन बसायच्यात आता भाग 2 वाल्यांनी. कारण त्या नोट्सला कोणी ढोकूनही बघितलेलं नाहीये.
मग तेच नाही बघितलं तर पुढे चक्रच तर केवढी गोड आहेत चक्र. चक्रांचं नॉलेज एवढं आहे ना, की सगळं जीवनाचं त्यातच येत. आणि प्रत्येक चक्राला जर तेवढं गूढ त्यांनी जाणून घेतलं तर काय आहे मग? कुंडलिनी शिवाय काहीच नाहीये. मग ते नोट घेऊन बसायच्यात भाग 2 ला. मग आता चक्रांच्या डिटेलमध्ये, चक्रांच्या गूढतेमध्ये आपण ते चक्र ध्यान केलं. बऱ्याच जणांनी भाग 2 झाला असेल किंवा आता 5 जूनला करतील. पण त्यांचं चक्र ध्यान झालं नाही. कोणाकोणाचं झालं नाही मला सांगाल का? आधी सगळे आलेच नाहीयेत. चक्र ध्यान आपलं ऑनलाईन कोणाकोणाचं झालं नाहीये. सगळे येत नाहीत. ठीक आहे. मग चक्रा ध्यान एक पहिलं आणि मी एक मध्ये मेसेज पाठवला होता. त्याला तर कोणाचा रिस्पॉन्स आला नाही, की आपल्यामध्ये तो मेसेज होता बघा ज्ञानबोधवर टाकला असेल मी, की काय-काय आपल्याला करायचंय पुढं. त्याचं थोडंसं मी सांगते. ते शिवसर्वोदय शास्त्र रिलेटेडच आहे. अ, की थेरपिस्ट आणि प्रशिक्षक आणि तो मेसेज आहे का? सापडेल का कोणाला पटकन? हं. आधी साधक म्हणून जोडून घेऊन स्वतः नित्य-निमित्त ध्यान साधक बनणे. मग विषयावरील प्रशिक्षण कोर्सेस करणे. आता सर्टिफाईड थेरपिस्ट होण्यासाठी 11 साधकांसाठी मोफत आणि उत्कृष्ट काम करणे. आता प्रत्येक एरिया मी सांगितलाय. त्याच्यात चक्राचा एरिया सांगितला, एनर्जीचा एरिया सांगितला. परत बघा मुद्रांचा सांगितला. हे काय इथे नाहीये. या मेसेजमध्ये नाहीये हे. मुद्रा प्रशिक्षक कुठं आहे ते? हं. सर्टिफाईड ध्यान थेरपिस्ट. आता ध्यान थेरपिस्ट म्हणजे काय? तर बघा ध्यान तर काही जण तुमच्यातले घेऊ लागले. काहींना तर काही जमलंच नाही ध्यान घ्यायला. तर ज्यांना ध्यान घेता येतंय, त्यांनी ध्यान थेरपिस्ट बनू शकतात. म्हणजे काय, आपल्याकडं बरेच नवीन साधक येतायत. त्यांना माहिती दिली पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे. जीवनात असंख्य प्रॉब्लेम आहेत. कुठलं ध्यान करावं त्यांना कळत नाही. जेव्हा मी बोलते, त्यावेळेला त्यांना बऱ्याच गोष्टी उकलतात. नाहीतर भांबरलेल्या अवस्थेत असतात, की काय करावं? हे करावं का ते करावं? आनापानसती करावं का ओंकार करावा? का चक्रा करून वन-वन भटकणं चालू असतं. कोणी त्या ह्याला जाईल पूर्वजन्माच्या ह्याला जाईल, कोणी गीतेलाच जाईल, कोणी ओंकारालाच जाईल, कोणी चक्रालाच जाईल, कोणी कशालाच जाईल. मग कुठलं ध्यान करावं सैरभैर झालेलं असतं. तर हे ध्यान थेरपिस्ट म्हणजे काय सुचवू शकतो. त्या साधकाच्या ह्याच्याप्रमाणे, लेव्हलप्रमाणे काय नॉलेज आहे, काय केली की नाही साधना कधी. साधना जर केली नाही, तर त्यांना कसं काही सकाळी पहाटे उठवेल का तरी? नाही उठवणार. उठवलं तरी झोपून जातात ते. डुलकी लागते, झोपच येते, असं होतं. तर आणि टिकत पण नाही. 2-3 दिवस येतील आणि जातील गायब. मग ह्या गोष्टीसाठी त्यांना सुचवता आलं पाहिजे. म्हणून मग मी म्हणते तुम्ही काउन्सिलिंग करा, पण तसं कोणी करत नाही. पण ह्याच्यामध्ये आपल्याला पुढं याच्यामध्ये माझं अशी हे आहे, की आपल्यामधले जे साधक आहेत त्यांनी पुढं गेलं पाहिजे. जसं आता काही जण रेकी ग्रँड मास्टर तर आपल्याजवळ 15 वगैरे लोकं झालेत, रेकी ग्रँड मास्टर झालेले. पण मग त्या रेकी ग्रँड मास्टरला पण काही प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. रेकी हे काही सगळं नाहीये, जुनं झालंय आता सगळं. मग यांनी पुढं कधी जायचं? काही रेकी ग्रँडमास्टर टिकलेले आहेत. काही रेकी ग्रँडमास्टरांना कुठेतरी दिशा मिळते. ज्यावेळेला मी नवीन लोकांशी जोडते त्यांना काहीच माहिती नाही. ते फक्त अनुभव असले की ते म्हणतात, "आम्हाला फक्त एवढं कळतं, इथे खूप छान चाललंय." पुढे जातच नाही. मग पुढे आम्हाला वेळच नसतो. आमचं साधनं असते सकाळी, मग तुमचं 4:30चं कधी करायचं? मग आमची ओंकार साधना असते, तुमचं कधी ओंकार करायचं? अशी उत्तरं येतात. मी म्हटलं, "अहो, एकदा येऊन तर पाहायचं ध्यानाला आमच्या. ठीक आहे, तुम्ही रेकी ग्रँड मास्टर आहे. तुम्हाला मी शिवसर्वोदयला येऊन देईल. पण पुढचं काय? जोवर तुम्ही आमचं ध्यान करत नाही, ते रेकी-बिकीचं ध्यान वेगळं असतं," म्हटलं. "आमचं वेगळं असतं. जवळ जवळ तुम्ही जोपर्यंत तुम्ही येणार नाही, तोवर तुमचं पुढचं नाही होणार." ते म्हणे, "अहो, आम्ही एवढे वर्ष करतो, पण पुढेच गेलेलो नाही. आम्हाला उदाहरणच नाही माहिती, की काय बदलतच नाहीये आमचं."
आता त्याला बऱ्याच गोष्टी असतात, बदलत नाहीत ह्याला म्हणजे ती योग्य वेळ यावी लागते, योग्य ठिकाणी जोडण्याची, आयुष्यात चांगले अनुभव यायची योग्य वेळ लागते, स्वतःवर योग्य मार्गाने, योग्य पद्धतीने कष्ट घ्यावे लागतात. हेच सगळं त्या पवारांच्या पुस्तकातनं कळतं, की ते कसे खेळटांगळे घालत बसले. आणि मग त्याच्यात त्यांनी सांगितलंय, की गटांगळ्या न होण्यासाठी काय ते खूप सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्यांची ती 4-5 पुस्तकं छोटी-छोटी वाचायची आहेत. तर ह्याच्यामध्ये हे आपल्याकडं एक रेकीचा एरिया आहे. मग काही साधकांना मी म्हटलं होतं, "तुम्ही रेकी द्या. फुकट नाही द्यायची, पैसे घेऊन द्या आणि मला काहीही पैशामध्ये इंटरेस्ट नाहीये. तुमचे तुम्ही घ्या. फक्त माझी एक इच्छा आहे, की हॉनेस्टली तुम्ही आपल्या साधकांना द्या, कमी पैशात द्या. तुम्ही बाहेर घेता त्याच्यापेक्षा इथे पैसे कमी पाहिजे आणि एवढं पाहिजे. मला नाही दिले चालेल, तुमचं तुम्ही द्या आपल्या साधकांना." मग हे ज्या रेकी मास्टरला इच्छा आहे, त्यांनी पुढे यावं. मलाही का द्यायचंय? तर दोन्ही बाजूनी काही पुढे जातील ना लोकं. ज्यांना काही त्रास होतोय, त्यांना हीलिंग घेऊन ते पुढे जातील. ज्यांना काही बाकीचं ध्यान जमतच नाही, त्यांना रेकी हीलिंग घेऊन पुढे जातील. काही रेकी ग्रँडमास्टर आहेत, त्यांना काहीतरी साधक मिळतील. पण ऑनेस्टी पाहिजे ना. म्हणजे कमी पैसे घेऊन ट्रूली बाबा मी यांना देते, जसं आपण पंचतत्व आपण नावं घेतो आणि मग देतो. बिहाइंड द स्क्रीन कोणी कोणाला दिलेलं मी म्हटलंय तुम्ही तसं देऊ नका. मोफतच आहे तर तुम्ही तुमच्या पर्सनल लेव्हलला इथल्या साधकांना काही द्यायचंय. इथल्या ह्याच्यातनं द्या ना. मग ती ऑनेस्टी ठेवली पाहिजे ना. मग हे ज्यांना जायचंय पुढं रेकीमध्ये त्यांना एक प्लॅटफॉर्म म्हणून मग मी ते थेरपिस्ट म्हटले. मग थेरपिस्ट बनण्यासाठी आधी 11 साधकांना दिलं पाहिजे. ते बघितलं पाहिजे. काय गुण येतोय, काय नाही, तुम्हाला त्रास होतोय का? काही वेळेला ते उलटतात ऊर्जा. तुम्ही किती सक्षम आहे, तुमचं प्रोटेक्शन किती आहे, हे सगळं बघून 11 झालं की तो व्यक्ती थेरपिस्ट होईल. मग कशा-कशा थेरपिस्ट सांगितले मी? तर रेकीमध्ये सांगितलंय. आता रेकी आणि आपला भाग 2 चक्रा हे थोडंसं सिमिलर जाईल, हे मला सांगायचंय. चक्रा भाग 2 शिवसर्वोदय शास्त्राचा आहे. तर सगळ्या लोकांना ज्यांना चक्रांबद्दल सगळं गूढ हवंय, ही सगळी कुंडलिनी साधना करायची आहे, त्यांना भाग 2 पर्यंत कंपल्सरी केलं पाहिजे. त्यांनी भाग 3 नाही केला तरी चालेल. मग भाग 2 मध्ये चक्रा रिलेटेड ध्यान आहे, ध्यान साधना आहे. आता आपण चक्रा साधना पहिली स्टेज राहील, ज्या नवीन लोकांनी केली नाही ऑनलाईन. पण ते ऑनलाईन म्हणजे सगळं ते म्युझिक आहे, हे आहे, सगळं आहे, झालं. त्यानी ऊर्जा ॲक्टिव्हेट झाल्या, शुद्ध झाल्या, ऑरा शुद्ध झाला, काही आहे, थोडंफार फरक पडला. आता त्याच्या पुढे चक्रांचं गूढ जे शिकवलं शिवसर्वोदय शास्त्राला आल्यावर ते आणि जे नोट्स तुमच्या चक्राच्या स्टेजेस तुम्हाला काढता आल्या पाहिजेत, की माझं हे चक्र वीक आहे. माझं हे चक्र कधी वाढतंय, कधी नाही वाढत आहे. किती वेळ टेकतं? मी जर मूलाधार चक्राचा 60% चा 80% केलाय, तर तो 80% किती वेळ टिकणार आहे? हे बघायला नको का? अहो, क्षणाक्षणाला ते चक्रामध्ये घाण पडत राहते. मग हे करायचंय आता आपण भाग 2 झालेल्यांनी. पण कोणाला मी पुढचं सगळं सांगणार आहे? म्हणजे चक्र चार्जिंग, क्लिन्झिंग, एनर्जायझिंग पुढचे जे माझे काही टेक्निक्स आहेत अजून, म्हणजे आपण हे प्राणिक हिलिंग बघतो. प्राणिक हिलिंगचे 3-4 जण आहेत. ते सुद्धा इथे येतील भाग 2 पर्यंत. त्यांना जर प्राणिक हिलिंग द्यायचे, रेकी हिलिंग द्यायचे, थेरपीस्ट बनायचे, प्रशिक्षक बनायचे. म्हणजे हे छोटे-छोटे जे कोर्स आहेत, चक्राच्या डिटेल्सचे, ह्याचे, त्याचे, ते नवीन साधकांना शिकवायचे. हे सगळे पेड आपण घेणार आहोत नंतर. आता चक्राचा भाग ऑनलाईन झाला, पण त्याचं गूढ किंवा जे काही आहे ज्ञान, ते सगळं मी थोडे-थोडे पैसे घेऊन सुरू करणार आहे. मग ह्यांनी जे प्रशिक्षक बनतील, ते सुद्धा शिकवू शकतील. जसं नीता मॅडम आणि ह्या घेतायत योगाचं. पेड घेऊन मग त्यांना काही आपण देतो किती पर्सेंटेज. 60% ते 80% पर्सेंटेज देतो आपण किती जमा झाले त्याच्यावर. तसं हे सगळं तुम्ही शिक्षक, प्रशिक्षक इथे बनवून नंतर थेरपिस्ट सांगितलंय, प्रशिक्षक सांगितलंय. आणून मी काय सांगितलंय, की बाबा सर्टिफाईड, सर्टिफाईड शब्द वापरलाय. म्हणजे हे सर्टिफिकेशन मिळणार आहे तुम्हाला. मग त्याच्यात ध्यान झालं, योग झालं आणि योगामध्ये थोडंसं उलटं आहे ते सांगते मी तुम्हाला. फ्लॉवर रेमेडी एक सांगितलं. फ्लॉवर रेमेडी सुद्धा सुरू करायचंय. चक्राचं झालं बघा, चक्रा थेरपिस्ट आणि सर्टिफाईड ऊर्जा एनर्जी थेरपिस्ट.
आणि त्याच्या वरची स्टेप चिकित्सक. थेरपिस्ट, प्रशिक्षक आणि चिकित्सक. आता यातलं एक जाणून हे सगळं शिवसाधकांनाच मिळणार आहे. दुसऱ्या कोणाला नाही मिळणार. एखादा रुकोरी ग्रँड मास्टर आला आणि एखादा ऊर्जा हीलर आला आणि त्यांनी सूर्योदय केलं नाही तर काही मिळणार नाहीये. ही आपली पात्रता एंट्री स्क्रीनिंग आहे लक्षात घ्या. शिवसूर्योदय भाग 1 म्हणजे. भाग 1 म्हणजे त्या-त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते. मग भाग 1चं हे झालं. मग भाग 2चं जे मी आता सगळं चक्रा सांगतेय, रेकी सांगतेय, प्राणिक हीलिंग सांगतेय, हे सगळं भाग 2 लेव्हल, दुसरी लेव्हल. मग ज्यांना ही थेरपीज करायचंय, प्रशिक्षण बघायचंय, मुद्रा, ते भाग 3 ला जाईल. पण चक्रा रिलेटेड ही चक्रा हीलिंग, चक्रा ध्यान, थेरपीज बनणं, प्रशिक्षक बनणं म्हणजे छोटे-छोटे कोर्सेस मी डिझाइन करणार आहे, ते तुम्ही घेऊ शकता. तुमची तेवढी कॅपॅबिलिटी झाली, की आधी थेरपिस्ट म्हणून काम करायचं, अनुभवातनं घ्यायचं, थेरपिस्ट म्हणून काम करायचं. कोणाकोणाला चक्रावरचं सजेशन्स द्यायच्या आणि चक्राचे सजेशन्स देऊन त्यांची चक्र क्लीन्स करू शकता तुम्ही. चार्ज करू शकता. प्राणिक झालं असेल किंवा हे झालं असेल, रेकी झालं असेल तर करू शकता. मग ते पेड घ्यायचं. थोडे-थोडे पैसे घेऊन करायचं. ते पैसे मी घेणार नाहीये. हे जे काही थेरपीचे असतील त्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. फक्त शिकवताना मी डिझाइन करणार, माझ्या गाईडन्सखाली तुम्ही करणार म्हणून मग ते पर्सेंटेज इकडं घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला केवढा स्कोप आहे, पण त्याला कोणी काहीच विचारलं नाही एकाने सुद्धा. नसू दे, माझं मी डिझाइन करून ठेवलंय. कारण आताचा सगळा जमाना सगळा इकडं धाव घेणार आहे तुम्हाला सांगते. इतकं महत्व येणार आहे, इतकं, की बाबा चक्रांबद्दल जाणून घ्यायचं स्वतःच्या. माझं चक्रा किती अंडर ॲक्टिव्ह आहे, कुठलं ॲक्टिव्ह आहे, मी कशावर फोकस करू. जो तो ज्ञानपिपासू पद्धतीने जसं डॉक्टरांकडे जातात, जसं ह्याच्याकडे जातात, तसं ज्योतिषाचं सुद्धा हेच होणार आहे. सगळ्या जगामध्ये हेच सुरू झालंय. क्रेझ निर्माण झाली. आपल्याकडे 10 वर्षांनी येत. पण आता जरा जमाना फास्ट झालाय त्यामुळे येईल. पण ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व राहणार आहे. जो तो उठला की त्याला जाणून घ्यावं वाटणार आहे. चक्राने मी माझं केलं पाहिजे. मी माझे चक्रा बॅलन्स केले पाहिजेत, हील केले पाहिजेत. म्हणून मग हे थेरपिस्ट म्हणून काम करायचं आणि चिकित्सक म्हणून काम करायचं. मग चिकित्सकाची लेव्हल हायर असणार आहे. त्याच्यामध्ये सगळंच येणार आहे. चिकित्सक म्हणजे जसा एखादा डॉक्टर लिहून देतो प्रिस्क्रिप्शन, तसा तो चिकित्सा देईल. मग चक्राचं झालं भाग 2 तुम्हाला समजलं. मग आता भाग 3. मग भाग 3 मध्ये आपण काय केलंय प्राणबंध आणि मुद्रा. मग इथे मात्र योगाचं शिक्षण घेतलेले लोकं हवे. दुसरे कोणी वाव मिळणार नाही भाग 2 झालेला असला तरी. इथे फक्त योग शिक्षकाचं काही बॅकग्राऊंड आहे आणि आपला भाग 3 झालेला आहे. दोन्ही गोष्टी लागणार आहेत. योग शिक्षकही तुम्ही आहात, काही केलेलं आहे 6 महिने तरी प्रॉपरली सर्टिफाईड आहेत, नाहीतर काही या फंदात पडू नये कोणी असं मला सगळ्यांना सांगायचंय. ज्यांनी त्यांनी स्वतःचं बघून ऑनेस्टी ठेवून एथिकली सगळं करावं. ज्याचं योगशास्त्र किंवा काय 6 महिने शिकून झाले, त्यांनीच या फंदात पडावं. मग त्यांनी भाग